गावगुंडांचा हौदोस त्यांना पाहायला मिळाला होता। कोणीही अशा प्रकारच्या याच्यामध्ये कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। छोटीशी जरी अडचण असेल तरी 112 नंबर आमचा आहेच। त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भविष्यामध्ये अशी येणार नाही। बाहुली परिसरामध्ये पर्यटकांवर हल्ला होतो आणि त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस ही ॲक्शन मोडमध्ये येते। व्हिडिओमध्ये जरी 2 जण दिसणारे असले मात्र ह्यामध्ये होती एक मोठी साखळी आणि त्याच संदर्भातले आरोपी आता नाशिक ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत। कसा होता हा प्रकरण, काय नक्की घडलं होतं, पोलीस अधीक्षक स्वामी सर आपल्यासोबत आहे। सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत। खरं तर पर्यटक स्थळ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे। तिथे एक घटना घडली आणि त्याचे पडसाद जे आहे ते थेट भारतभर पडले। कशा पद्धतीने ही घटना घडली, साधारण कसे आरोपी जे आहे ते अटक करण्यामध्ये चॅलेंजेस आले? पहिल्यांदा जेव्हा ही घटना घडली ती घटना 12 तारखेची इव्हिनिंगची घटना आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला FIR अंबड पोलीस स्टेशन इथे रजिस्टर झाली त्याचबरोबर आपण तात्काळ आपल्याला माहिती मिळाल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये जे काही चित्रफिती होत्या त्याचबरोबर जो स्पॉट होता त्या स्पॉटच्या अनुषंगानं बाकी काही टेक्निकल अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी करून आपण आरोपी निष्पन्न केले। आणि हे आरोपी निष्पन्न करताना त्यांनी सुरुवातीला जी आहे ती 2 मोटरसायकलवरची जी काही त्या भागातली मुलं होती ती मुलं, त्याचबरोबर फिर्यादीनी जी आहे ती फिर्यादीने सांगितलेली 6 ते 7 मुलं। तर अशा प्रकारचा आपण अनेक ठिकाणी चौकशी करून त्याचबरोबर CCTVs वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून आपण त्याच्यामध्ये सध्या आतापर्यंत 12 आरोपी निष्पन्न केले होते। 2 दिवसापूर्वी आपण 9 आरोपी अटक केली होती आणि आज आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत। अशा प्रकारचे 12 जे आरोपी आहेत, ज्या आरोपीमध्ये 9 आरोपी जे आहेत ते 7 आरोपी जे आहेत ते मुख्य आरोपी आहेत, 4 उरलेली 5 आरोपी जे आहेत ती आरोपी त्याच्यामध्ये त्यांना शेल्टर देणं त्याचबरोबर पळवून लावणं अशा अनुषंगाने ती अटक करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत जे आहे ते आणखी सुद्धा काही संशयिताची नावं जी आहेत ती संशयिताची नावं आपल्या पुढे आहेत, परंतु ती नेमकी त्या ठिकाणी त्यांचा रोल काय होता हे कंप्लेनंट आणि बाकी याच्यासोबत आपण खात्री करू आणि खात्री करून आपण त्याच्यामध्ये त्यांना अटक करण्यात येईल। सर, खरं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा स्पष्ट केलं होतं का कठोरात कठोर जे आहे ते कलम लावण्यात येईल, थेट मकोकासारखी जी कार्यवाही आहे ती यांच्यावर करण्यात येईल। याच्यावरनं नाशिक जिल्ह्यातील जे गुन्हेगार असतील, विशेष करून पर्यटक स्थळ असतील किंवा आपल्या त्र्यंबकेश्वर असेल, सप्तशृंगी असेल, मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, देवदर्शनासाठी येतात, त्यांना काय संदेश असेल? नाही, याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काही आरोपींवर पूर्वीचे गुन्हे आहेत, पूर्वीच्या गुन्ह्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून अतिशय कडक असे जे इतर काही कलम असतील तर त्या कलमांखाली सुद्धा याच्यात कारवाई नक्की करण्यात येईल, त्याच्यामध्ये काहीही दुमत असणार नाही। त्याचबरोबर जी काही पर्यटक या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येत असतात सगळ्या पर्यटकांना माझं सांगणं आहे की कोणीही अशा प्रकारच्या याच्यामध्ये कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। आपण या ठिकाणी यावं, ज्या ठिकाणी बंदोबस्त त्या दिवशी होता आताही बंदोबस्त आणखी स्ट्रिक्ट करण्यात येईल आणि त्या ठिकाणचे आजूबाजूचे नाकाबंदी असेल, चौकी असेल, पोलिसांचा प्रेझेन्स असेल, पोलीस अधिकाऱ्यांचा प्रेझेन्स असेल तो नक्की आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणि कोणीही असेल, कुठलाही तुम्हाला इश्यू छोटीशी जरी अडचण असेल तरी 112 नंबर आमचा आहेच, त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता। कंट्रोल रूमला ती माहिती जाईल आणि तात्काळ त्या ठिकाणी जो आहे तो रिस्पॉन्स आमचा त्या ठिकाणी मिळेल आणि आमचा फोन पण येईल आणि आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचू पण। सर, नक्की खरं तर पैने असेल किंवा बाहुलीचा काही जो परिसर आहे तिथे नेटवर्कची जी आहे ती कमी आहे, त्यामुळे कुठेतरी पर्यटकांना एक अडचण येऊ शकते। याबाबत पोलीस प्रशासनामार्फत पोलीस चौकी असेल किंवा टावर नेटवर्कसाठी काही सुविधा करण्यात येणार आहे? आम्ही कन्सर्न जी काही नेटवर्कसाठी जी काही कंपनीज आहेत त्या कंपनीजना पण आम्ही लिहू की अशा प्रकारचं ह्या ठिकाणी आणखी काही टावर्सच्या संदर्भात काही आपल्याला करता येत असेल तर, परंतु त्याचबरोबर जे आहे ते अशा ठिकाणी जी आमची चौकी आहे त्या ठिकाणी पण आम्ही वायरलेस सेट ठेवू। त्याचबरोबर महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो पोलीस तिथे ऑलरेडी प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे पोलिसांना जरी कळवलं तरी त्यांना कोणाला वाहनाची आवश्यकता असेल, कोणाला काही आणखी मदतीची आवश्यकता असेल, कोणाला वाटलं की एखाद्या वेळी आम्हाला खालीपर्यंत पोलिसांनी सोडावं तर आम्ही ती सगळी व्यवस्था करू जेणेकरून तिथे कुठेही अडचण येणार नाही, याच्याबद्दलची हमी जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलीस नक्की घेईल। तर एक शेवटचा प्रश्न, पर्यटकांसाठी देवदर्शनां जे येणारे असतील त्यांच्यासाठी काय आव्हान असेल, कारण की या प्रकरणानंतर कुठेतरी त्यांच्यामध्ये भीती जी आहे ती निर्माण झालेली होती, कारण की गावगुंडांचा हौदोस त्यांना पाहायला मिळाला होता। तर त्यांना काय आव्हान असेल आणि जे गावगुंड आहेत त्यांना काय तुमचा इशारा असेल? नाही, कुठल्याही गुंड प्रवृत्तीच्या लोकांसाठी तर म्हणजे कायदा जो आहे तो कायदा अतिशय कडक आहेत कायदे। त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलीस दल हे सक्षम आहे की अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना योग्य वेळी योग्य ठिकाणी जे व्यसन घालण्यात येईल त्याच्यामध्ये काही शंका कुठल्याही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मनात बाळगण्याचं काही कारण नाही। त्याचबरोबर जे पर्यटक आहेत आणि जी लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात, आपल्या कुटुंबासोबत येतात, त्यांनी निर्धास्त यावं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भविष्यामध्ये अशी येणार नाही याची सुद्धा हमी नाशिक ग्रामीण पोलीस दल देईल। आणि कुठे तुम्हाला थोडीशी जरी अडचण वाटली तर आम्हाला आपण नेहमी 112 वरती संपर्क करावा आणि त्या ठिकाणी तात्काळ पोलीस जे आहेत ते आपल्या मदतीसाठी नक्की येतील किंवा ते युवा मदत करण्यापेक्षा आमचं ते कर्तव्यच आहे, आम्ही त्या ठिकाणी नक्की येऊ। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। खरं तर जे पर्यटनासाठी येतात किंवा देवदर्शनासाठी येतात त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाहीये। नाशिक पोलीस जे आहे ते सक्षम आहे, डायल 112
असेल, चौकी असेल किंवा वेगवेगळं पोलीस प्रशासन जे आहे ते आपापल्या परीने नाशिक शहरातील म्हणजे विशेष करून ग्रामीण भागातील जी गुन्हेगारी आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि कठोरात कठोर कारवाई या सर्व गुन्हेगारांवर ही नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मार्फत करण्यात येईल असं जे वक्तव्य आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जरी ज्या घटना 12 तारखेला घडलेली होती त्यामध्ये जरी तुम्ही कुठेतरी भयभीत झाले असाल, तुम्ही जर विचार करत असाल का नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनाला जावं का नाही, तर तुम्ही अशी कोणतीही चिंता करण्याची गरज नाहीये। नाशिक ग्रामीण पोलीस सक्षम आहे तुमच्या सुरक्षतेसाठी। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।